नमस्कार, मी वैशाली. राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यानंतर पाहूया पावसासंदर्भातील एक महत्त्वाची बातमी. आज राज्यातील अनेक भागांत पावसाची नोंद झाली आहे. अशातच सांगली जिल्ह्यातून गारपीट झाल्याचे एक मोठे वृत्त समोर येत आहे. आज 19 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात विशेषतः कुपवाड आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने आणि गारांच्या माऱ्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. या गारपिटीमुळे परिसरातील उन्हाळी पिकांचे, विशेषतः भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सांगली जिल्ह्याला बसलेला हा दुहेरी फटका आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने 40°C वर नोंदवला जात होता. या तीव्र उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच आज झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. आणि ही केवळ सुरुवात असू शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि फळबागांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. थोडक्यात सांगली जिल्ह्याला आज गारपिटीचा मोठा फटका बसला असून पुढील काही दिवस संपूर्ण राज्यासाठी सतर्कतेचे असणार आहेत. याबद्दलचे पुढील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.